नमस्कार भावा आणि बहिणींनो, तुम्हाला माहिती का ज्या टायमाला मी माझ्या दिदीवणीत कुठे गेली माझी दिदी तिकडे जाऊन बसली. ज्या टायमाला मी माझ्या दिदीवणी होते त्या टायमाला आमच्या आईवडिला सोबत कारखान्याला होते आणि त्या टायमाला लय दिवस कारखाना चालायचे मे महिन्यापासून. आणि मे महिन्याच्या टायमाला फणसाच्या झाडाला फणस लागायचे आणि फणसाच्या झाडाचे फणस पिकायचे. तर आम्ही झाडावर येऊन काढायचे, जसं मनाला वाटून तसं फणस काढायचं आणि यायचं. तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मला पहिल्यांदाच माहिती झालंय की इकडं साळेंब्याकडं फणसाचं झाड आहे आणि असले फणस आलेत. बाय 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 तुम्हाला बघायच्यात का? तर मी फणसाच्या झाडाकडेच आले आणि फणस खास करून फणस बघण्यासाठी. मी तेव्हापासून बघितलेच नाहीत. आमचं लग्न बी करून दिलं ना आम्हाला कर्नाटकात इकडेच आमच्या मालकाने महाराष्ट्राकडे इकडं तिकडे फिरवलं, पण कोल्हापूर साईडला काय आमच्या मालक घेऊन गेले नाहीत फणस खाण्यासाठी. तर इथं झाड आहे म्हणल्यावर मी आले फणस बघण्यासाठी. तर तुम्हाला दाखवण्याची मला लई इच्छा झाली म्हणून मी आले. तर हे बघा फणस, बापरे कितीच मोठे आलेत फणस. ये माहिती का, खास करून ह्याची काय म्हणते तो पाडा लागला ह्या फणसाला. असला वास यायला, तुम्हाला नाही वास यायला पण आम्हाला इथं जेवढं माणसं आहेत का नुसतं फणसाच्या झाडाचं नुसतं हे बघायसाठी आले. तर हे बघा हे काय दादा एखादं खाल्लंय का तुम्ही फणस? खाल्लंय का? खाल्लंय. आता आम्ही माहिती का नुसतं नाव ऐकूनच आलात. हे बघा हे फणसाचं झाड बाबो लयच भारी आले. तर पण थोडे थोडे बारीकच आहेत. तिकडं कोल्हापूरच्या साईडला का नाही एक एक घागरीवाणी असतात, घागरीवाणी. हे का हे तोडलंय असलं पिकून डबडबीत झालं हे तसलं बघायचं काम नाही. काढलंय आपल्याला खायला. एवढं मोठं किती किलोचं असेल बरं? मोठं आहे म्हणते हाय 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 पण आता सध्या इथं खाली घेतल्यावर झाडावरून खाली घेतल्यावर लयच मोठं दिसलंय ना. किती किलोचं असेल वजन लागायला का? वजा असं नाही 7-8 किलो असं. 7-8 किलोच आहे का? बाबो लयच भारी. तर कोणी कोणी खाल्लंय फणस तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा बरं का. चला आता लय जिम्मा वळ होईल ते फणस फोडून पहिले खाणार आहे.